नमस्कार मित्रांनो. आज आपण शिष्यवृत्ती परीक्षेसाठी एक अत्यंत महत्त्वाचा विषय शिकणार आहोत. द नंबर सिस्टीम म्हणजेच संख्याज्ञान किंवा संख्या प्रणाली. हा विषय खूप सोपा आहे, पण यात काही बारीक गोष्टी आणि महत्त्वाच्या युक्त्या, इम्पॉर्टंट ट्रिक्स आहेत, ज्या आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. जर तुम्ही या गोष्टी नीट समजून घेतल्या, तर तुम्ही परीक्षेमध्ये खूप कमी वेळेत अचूक उत्तरे देऊ शकाल. चला तर मग सुरुवात करूया. शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी. घटक: संख्याज्ञान, उपघटक: सम, विषम संख्या, मूळ, संयुक्त संख्या, जोडमूळ, सहमूळ, त्रिकोणी, चौरस आणि घनसंख्या. गणितात संख्यांचे अनेक प्रकार आहेत. प्रत्येक प्रकारची स्वतःची वैशिष्ट्ये आहेत. शिष्यवृत्ती परीक्षेत संख्यांचे हे प्रकार ओळखणे, त्यांचे गुणधर्म समजून घेणे आणि त्यावर आधारित प्रश्न सोडवणे महत्त्वाचे आहेत. यातील महत्त्वाचे प्रकार आहेत सम आणि विषम संख्या, मूळ आणि संयुक्त संख्या, जोडमूळ आणि सहमूळ संख्या, त्रिकोणी संख्या, चौरस संख्या आणि घनसंख्या. मी आपणास एवढं सांगेन की प्रत्येक संख्या प्रकाराची व्याख्या, वैशिष्ट्ये आणि उदाहरणे चांगल्या प्रकारे समजून घ्या. प्रत्येकाची ओळख करून घेण्यासाठी काही सोप्या युक्त्या शिकून घ्या. प्रत्येक प्रकारच्या संख्येसाठी 2 ते 3 उदाहरणे लक्षात ठेवा. परीक्षेत तुम्हाला ताबडतोब ओळखण्यास याची मदत होईल, हाच मी आपणास सल्ला देतो. आता आपण सम आणि विषम संख्या म्हणजे काय ते पाहूया. समसंख्या: ज्या संख्यांना 2 ने पूर्ण भाग जातो किंवा ज्यांच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात, त्या संख्यांना समसंख्या म्हणतात. उदाहरणार्थ 12 असेल, 54 असेल, 106, 258 या संख्यांना समसंख्या म्हणतात. त्यानंतर आहे विषम संख्या. ज्या संख्यांना 2 ने पूर्ण भाग जात नाही किंवा ज्यांच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक असतात, त्या संख्यांना विषम संख्या असे म्हणतात. यासाठी काही युक्त्या आहेत. पहा, पहिली युक्ती आहे एकक स्थानचा अंक पाहून सम किंवा विषम संख्या ओळखणे, ही सर्वात सोपी युक्ती आहे. दुसरी आहे समसंख्या अधिक समसंख्या बरोबर समसंख्या. उदाहरणार्थ 4 अधिक 6 बरोबर 10. तिसरी युक्ती आहे विषम संख्या अधिक विषम संख्या बरोबर समसंख्या. उदाहरणार्थ 3 अधिक 5 बरोबर 8. आणि चौथी युक्ती आहे समसंख्या अधिक विषम संख्या बरोबर विषम संख्या. उदाहरणार्थ 4 अधिक 5 बरोबर 9. आता आपण पाहूया मूळ आणि संयुक्त संख्या. मूळ संख्या: ज्या संख्येला फक्त 1 आणि ती संख्या यांनीच पूर्ण भाग जातो, तिला फक्त 2च अवयव असतात, त्यांना मूळ संख्या असे म्हणतात. उदाहरणार्थ 2, 3, 5, 7 आणि 11. संयुक्त संख्या: ज्या संख्येला 1 आणि ती स्वतः या व्यतिरिक्त इतर संख्यांनीही भाग जातो, तिला 2 पेक्षा जास्त अवयव असतात, त्या संख्येला संयुक्त संख्या असे म्हणतात. उदाहरणार्थ 4, 6, 8, 9, 10. आता या ठिकाणी काही महत्त्वाचे नियम लक्षात ठेवूया. पहिला नियम: 1 ही मूळ संख्याही नाही आणि संयुक्त संख्याही नाही. दुसरा नियम आहे 2 ही एकमेव सममूळ संख्या आहे आणि तिसरा नियम 2 वगळता
इतर सर्व मूळ संख्या विषम असतात. आता आपण जोडमूळ आणि सहमूळ संख्या म्हणजे काय याविषयीची माहिती पाहूया. जोडमूळ संख्या ज्या दोन मूळ संख्यांमध्ये दोनचा फरक असतो त्यांना जोडमूळ संख्या म्हणतात. उदाहरणार्थ 3 5, 5 7, 11 13, 17 19, 29 31, 41 व 43, 59 व 61, 71 व 73. आणि सहमूळ संख्या ज्या दोन संख्यांचा सामायिक विभाजक फक्त एक असतो त्यांना सहमूळ संख्या म्हणतात. या संख्या स्वतः मूळ असणे आवश्यक नाही. सहमूळ संख्यांच्या जोड्या आहेत 8 व 9, 14 व 15, 21 व 25, 7 व 10. या ठिकाणी कोणत्याही दोन क्रमवार नैसर्गिक संख्या नेहमी सहमूळ असतात. उदाहरणार्थ 4 व 5, 15 व 16, कारण त्यांचा सामायिक विभाजक फक्त एक असतो. आता आपण त्रिकोणी संख्या म्हणजे काय ते पाहू. दोन क्रमवार म्हणजे लगतच्या नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्या असे म्हणतात. पाया n असल्यास त्रिकोणी संख्या बरोबर n गुणिले कंसात n अधिक 1 भागिले 2. या ठिकाणी एक उदाहरण सांगितलेलं आहे पहा. आपण जर पाया 5 पकडला तर 5 गुणिले 5 अधिक 1 म्हणजे 6 भागिले 2 म्हणजे 5 6 30 आणि 30 ला आपण 2 ने भाग दिला तर 15, म्हणून 15 ही त्रिकोणी संख्या आहे. या ठिकाणी काही त्रिकोणी संख्या दिलेल्या आहेत पहा. 1 3 6 10 15 21 28 36 45 आणि 55. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा. दिलेली संख्या त्रिकोणी आहे की नाही हे तपासण्यासाठी तिची दुप्पट करा. आलेल्या संख्येचे असे अवयव पाडा जे क्रमवार असतील. तसे अवयव मिळाल्यास ती संख्या त्रिकोणी असते. उदाहरणार्थ 45 गुणिले 2 बरोबर 90. 90 चे अवयव 9 गुणिले 10 म्हणून 45 ही त्रिकोणी संख्या आहे. आता आपण चौरस संख्या म्हणजे काय ते पाहूया. एखाद्या संख्येला त्याच संख्येने गुणले असता येणाऱ्या गुणाकारास चौरस संख्या किंवा पूर्ण वर्ग संख्या म्हणतात. उदाहरणार्थ 5 चा वर्ग 5 गुणिले 5 बरोबर 25, म्हणून 25 ही चौरस संख्या आहे. पहिल्या काही चौरस संख्या पहा. 1 4 9 16 25 36 49 64 81 100. या ठिकाणी एक लक्षात ठेवा. दोन क्रमवार त्रिकोणी संख्यांची बेरीज नेहमी चौरस संख्या असते. उदाहरणार्थ 10 अधिक 15 बरोबर 25. 25 हा 5 चा वर्ग आहे. आता आपण घन संख्या म्हणजे काय ते पाहूया. एखाद्या संख्येचा 3 वेळा गुणाकार केल्यास येणाऱ्या संख्येला घन संख्या म्हणतात. याची काही उदाहरणं आहेत पहा. 4 चा घन म्हणजेच 4 चा 3 वेळा गुणाकार 4 चूक 16, 16 चूक 64, म्हणून 64 ही घन संख्या आहे. यातील पहिल्या काही घन संख्या 1 8 27 64 125 216 343 512 729 आणि 1000. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा. शिष्यवृत्ती परीक्षेसाठी किमान 1 ते 15 पर्यंतच्या संख्यांचे घन पाठ असणे खूप उपयुक्त ठरते. यामुळे
तुमचा वेळ वाचणार आहे. त्यामुळे सर्वांनी 1 ते 15 पर्यंतच्या संख्यांचे घन पाठ करा. थोडक्यात सारांश रूपी सांगायचे झाले, समसंख्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 आणि 8 हे अंक. विषम संख्या एकक स्थानी 1, 3, 5, 7 आणि 9 हे अंक. मूळ संख्या फक्त दोन अवयव 1 आणि स्वतः ती संख्या. संयुक्त संख्या 2 पेक्षा जास्त अवयव. जोडमूळ संख्या 2 चा फरक असलेल्या मूळ संख्या. सहमूळ संख्या सामायिक अवयव फक्त 1. त्रिकोणी संख्या 2 क्रमवार संख्याच्या गुणाकाराची निमपट. चौरस संख्या स्वतःचा स्वतःशी गुणाकार आणि घनसंख्या स्वतःचा 3 वेळा गुणाकार. की तुम्ही आतापर्यंत जेवढ्या काही संख्या शिकला आहात, या प्रत्येक संख्यावरचे काही प्रश्न हे आपण सोडवा आणि सोडवल्यामुळेच तुमचा सराव हा पक्का होणार आहे. त्यामुळे प्रश्न सोडवून तुमचा सराव पक्का करा. आता आपण शिष्यवृत्ती परीक्षेमधील काही प्रश्नसंच आपण या ठिकाणी पाहणार आहोत. प्रत्येक प्रश्न काळजीपूर्वक वाचा आणि उत्तरात दिलेली युक्ती लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. यामुळे परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्नांची उकल जलद करता येईल. युक्ती हेच आहे, वेळेचं व्यवस्थापन करा. प्रत्येक प्रश्नासाठी जास्तीत जास्त 1 ते 2 मिनिटे द्या. कठीण प्रश्नांवर जास्त वेळ घालू नका. प्रश्न पहिला, 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांमध्ये 7 हा अंक किती वेळा येतो? 70 ते 79 या ओळीत 7 हा अंक 11 वेळा येतो. कारण 77 मध्ये 7 हा 2 वेळा येतो. इतर ठिकाणी एकक स्थानी 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9. 70 ते 79 मधील 11 अशी 11 आणि 9 20 हे त्याचं उत्तर असेल. पुढचा प्रश्न पाहूया. सर्वात लहान 2 अंकी मूळ संख्या कोणती? अतिशय सोपा प्रश्न आहे. त्याचं उत्तर आहे 11. इथे युक्ती लक्षात ठेवा. 2 अंकी संख्या 10 पासून सुरू होतात. 10 ही संयुक्त संख्या आहे. 11 या संख्येला 1 आणि 11 व्यतिरिक्त कोणत्याही संख्येने भाग जात नाही, म्हणून ती सर्वात लहान 2 अंकी मूळ संख्या आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती जोडी सहमूळ संख्यांची नाही? पर्याय क्रमांक 1 9 व 10, पर्याय क्रमांक 2 7 व 8, पर्याय क्रमांक 3 25 व 27, पर्याय क्रमांक 4 12 व 15. योग्य उत्तर आहे 12 व 15. सहमूळ संख्यांचा सामायिक विभाजक फक्त 1 असतो. 12 व 15 या दोन्ही संख्यांना 3 ने भाग जातो. त्यामुळे त्यांचा सामायिक विभाजक 3 आहे, म्हणून ही जोडी सहमूळ संख्यांची नाही. पुढचा प्रश्न, 10 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती? याचे योग्य उत्तर आहे 55. यासाठी आपणास त्रिकोणी संख्येचं सूत्र n अधिक 1 भागिले 2 याचा वापर करायचा आहे. n म्हणजे 10, म्हणून 10 गुणिले 10 अधिक 1 भागिले 2 बरोबर 10 गुणिले 10 आणि 1 11 भागिले 2. 10 आणि 11 यांचा गुणाकार केला 110 आला, भागिले 2. 110 ला आपण 2 ने भाग दिला, उत्तर आले 55. पुढचा प्रश्न, 7 चा घन आणि 7 चा वर्ग यांच्यातील फरक किती? 7 चा घन म्हणजे 7 चा 3 वेळा गुणाकार
म्हणजे 343. 7चा वर्ग म्हणजे 2 वेळा गुणाकार 49. दोन्हीतील फरक म्हणजे 343 वजा 49 बरोबर 294. पुढचा प्रश्न आहे 51 ते 100 पर्यंत एकूण किती मूळ संख्या आहेत? 1 ते 100 मध्ये एकूण 25 मूळ संख्या आहेत. त्यापैकी 1 ते 50 मध्ये 15 मूळ संख्या, म्हणून 51 ते 100 मध्ये 25, त्यामधून आपण 15 वजा केल्या म्हणजेच 10 मूळ संख्या. पुढचा प्रश्न पाहूया. 2 क्रमवार विषम संख्यांचा गुणाकार 143 आहे, तर त्या संख्यांची बेरीज किती? लक्षात ठेवा 143च्या जवळची पूर्ण वर्ग संख्या 144 आहे, जी 12चा वर्ग आहे. म्हणून त्या 2 क्रमवार विषम संख्या 12च्या आधीची आणि नंतरची विषम संख्या म्हणजेच 11 आणि 13 आहे. या दोघांची आपण बेरीज केली 11 आणि 13 24, म्हणजेच पर्याय क्रमांक 2. 8वा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती संख्या त्रिकोणी आणि चौरस अशी दोन्ही आहे? पहा 36 ही 6चा वर्ग आहे म्हणजे ती चौरस संख्या आहे आणि 36 ही 8 पाया असलेली त्रिकोणी संख्या आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी बरोबर आहे. पुढचा प्रश्न 1 ते 100 पर्यंत जोडमूळ संख्यांच्या किती जोड्या आहेत? योग्य उत्तर आहे 8. जोडमूळ संख्या म्हणजे ज्या 2 मूळ संख्यांमध्ये 2चा फरक असतो. 1 ते 100 पर्यंत अशा 8 जोड्या आहेत. 3 व 5, 5 व 7, 11 व 13, 17 व 19, 29 व 31, 41 व 43, 59 व 61 आणि 71 व 73. पुढचा प्रश्न सर्वात लहान संयुक्त विषम संख्या कोणती? पहा लहान विषम संख्या 1, 3, 5 आणि 7 अशा आहेत. 1 ही मूळही किंवा संयुक्त ही संख्या नाही. पुढे 3, 5 आणि 7 ह्या मूळ संख्या आहेत. 9 ही पहिली विषम संख्या आहे जिला 3 ने भाग जातो म्हणून ती संयुक्त संख्या आहे. पुढचा प्रश्न x ही एक विषम संख्या आहे, तर तिच्या पुढील क्रमिक विषम संख्या कोणती? लक्षात ठेवा कोणत्याही 2 क्रमवार विषम संख्यांमध्ये 2चा फरक असतो. उदाहरणार्थ 3 नंतर 5 येते, म्हणजे 3 मध्ये आपण 2 मिसळतो. या ठिकाणी x त्यामध्ये आपण 2 मिसळले म्हणजे येणारी पुढची क्रमिक संख्या, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या ठिकाणी बरोबर आहे. पुढचा प्रश्न 2 मूळ संख्यांचा गुणाकार 35 आहे, तर त्यांचा मसावी किती? लक्षात ठेवा 2 मूळ संख्यांचा गुणाकार 35 आहे म्हणजेच त्या संख्या 5 आणि 7 आहे. 2 भिन्न मूळ संख्यांचा मसावी नेहमी 1 असतो. पुढचा प्रश्न आहे 45 ही त्रिकोणी संख्या कोणत्या पायावर आधारित आहे? समजून घ्या त्रिकोणी संख्येचा पाया शोधण्यासाठी संख्येची दुप्पट करा. म्हणजे 45 ही संख्या दिलेली आहे त्याची दुप्पट म्हणजे 90. आता 90चे असे 2 क्रमवार अवयव शोधा ज्यांचा गुणाकार 90 आहे. त्या संख्या आहेत 9 आणि 10. लहान अवयव हा पाया असतो म्हणजेच 9 हे त्याचं उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे 121, 144, 169 प्रश्नचिन्ह 225 या क्रमिकेतील गाळलेली संख्या कोणती? मालिका आहे ती पूर्ण वर्ग संख्यांची आहे. 121 हा 11चा वर्ग आहे, 144 हा 12चा वर्ग आहे, 169 हा 13चा वर्ग आहे,
त्याच्या पुढची संख्या म्हणजे 196, 14चा वर्ग, पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 15. पहिल्या 5 मूळ संख्यांची बेरीज किती? पहिली मूळ संख्या 2 आहे, हे लक्षात ठेवा. पहिल्या 5 मूळ संख्या म्हणजेच 2, 3, 5, 7 आणि 11 यांची आपण बेरीज केली. 2 आणि 3 5, 5 आणि 5 10, 10 आणि 7 17, 17 आणि 11 28. म्हणजेच पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 16. 21 ते 30 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज किती? 21 ते 30 पर्यंतच्या समसंख्या आहेत 22, 24, 26, 28 आणि 30. त्यांची आपण जर बेरीज केली 22 अधिक 24 अधिक 26 अधिक 28 अधिक 30 तर ती बेरीज असेल 130. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 17. 80 नंतर येणारी 7वी विषम संख्या कोणती? 80 नंतरची पहिली विषम संख्या आहे 81. विषम संख्या 2च्या फरकाने पुढे जातात, म्हणून 7वी संख्या काढण्यासाठी 81 प्लस 7 वजा 1 गुणिले 2 म्हणजेच 81 अधिक 7 मधून 1 गेले 6 राहिले, 6 दुने 12, 81 अधिक 12 बरोबर 93. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 18. खालीलपैकी कोणती संख्या मूळ नाही? पर्याय क्रमांक 1 53, पर्याय क्रमांक 2 61, पर्याय क्रमांक 3 87, पर्याय क्रमांक 4 97. लक्षात ठेवा, मूळ संख्या ओळखण्यासाठी 2, 3, 5, 7 आणि 11 यांसारख्या लहान मूळ संख्यांनी भाग जातो का ते अगोदर तपासा. 87च्या अंकाची बेरीज 8 आणि 7 15 आहे, जी 3 ने भाग जाते, म्हणून 87 ही संख्या संयुक्त संख्या आहे. प्रश्न 19. एका संख्येची दुप्पट आणि तिप्पट यांचा गुणाकार 216 आहे, तर ती संख्या कोणती? समजा ती संख्या आपण x मानली, त्या x ची दुप्पट असेल 2x आणि त्याची तिप्पट 3x. आपण जर क्रिया सोडवली तर त्याचं उत्तर येईल 6. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 20. 512 ही संख्या कोणत्या संख्येचा घन आहे? या ठिकाणी सर्वांना कमीत कमी 1 ते 15 पर्यंतचे घन पाठ असले पाहिजे, म्हणजेच 512 ही संख्या 8चा घन आहे. पुढचा प्रश्न. 2 क्रमवार त्रिकोणी संख्या 28 आणि 36 आहेत. त्यांच्या बेरजेचे वर्गमूळ किती? लक्षात ठेवा, 2 क्रमवार त्रिकोणी संख्यांची बेरीज नेहमी पूर्ण वर्ग संख्या असते, म्हणजेच 28 अधिक 36 बरोबर 64 आणि 64चं वर्गमूळ आहे 8, म्हणून उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 22. 100 या संख्येचे एकूण किती विभाजक आहेत? लक्षात ठेवा, 100चे प्रथमतः मूळ अवयव पाडा आणि घातांकामध्ये 1 मिळवून त्यांचा गुणाकार करा, म्हणजे 100 या संख्येचे एकूण विभाजक आहेत 9. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 23. सर्वात मोठी 2 अंकी संयुक्त संख्या कोणती? 99 या संख्येला 9 ने भाग जातो, त्यामुळे ती संयुक्त संख्या आहे. पुढचा प्रश्न. 31 ते 50 पर्यंतच्या सम आणि विषम संख्यांच्या बेरजेतील फरक किती? लक्षात ठेवा, 31 ते 50 मध्ये एकूण 20 संख्या आहेत, त्यापैकी 10 सम आणि 10
विषम आहेत. प्रत्येक विषम संख्या तिच्या पुढील समसंख्येपेक्षा 1 ने कमी असते. त्यामुळे 10 जोड्यांचा फरक हा 10 असेल. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 25. 78 या त्रिकोणी संख्येचा पाया किती? लक्षात ठेवा, पाया काढण्यासाठी प्रथमतः 78 ची दुप्पट करा. 78 ची दुप्पट असेल 156. आता 156 चे दोन क्रमवार अवयव शोधा. ते आहेत 12 आणि 13. याच्यातील जो लहान अवयव असतो तोच त्या संख्येचा पाया असतो. तो आहे 12. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 26. 13 या संख्येच्या वर्गातून कोणत्या संख्येचा वर्ग वजा केल्यास उत्तर 144 येईल? लक्षात ठेवा, 13 चा वर्ग 169 आहे. 169 मधून 144 वजा केल्यास वजाबाकी 25 येते. 25 ही संख्या 5 चा वर्ग आहे, म्हणून योग्य उत्तर आहे 5. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 27. सर्वात लहान मूळ संख्या व सर्वात लहान संयुक्त संख्या यांचा गुणाकार किती? लक्षात ठेवा, सर्वात लहान मूळ संख्या 2 आहे आणि सर्वात लहान संयुक्त संख्या 4 आहे. त्यांचा गुणाकार 2 गुणिले 4 बेचोक 8 म्हणजेच पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 28. 11 ते 20 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती? 11 ते 20 मधील मूळ संख्या आहेत 11, 13, 17 आणि 19. यांची आपण बेरीज केली तर ती बेरीज असणार आहे 60. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 29. 2, 3, 5, 7, 11 प्रश्नचिन्ह या क्रमिकेतील पुढील संख्या कोणती? लक्षात ठेवा, दिलेली क्रमिका ही मूळ संख्यांची आहे. त्यामुळे 11 नंतरची मूळ संख्या असणार आहे 13. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 30. एका संख्येच्या वर्गामध्ये तीच संख्या मिळवल्यास 110 येते, तर ती संख्या कोणती? या ठिकाणी पर्याय तुम्ही तपासू शकता. 10 चा वर्ग 100 आहे. 100 मध्ये 10 मिळवल्यास 110 येते, म्हणून योग्य उत्तर आहे 10. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 31. 1 ते 10 पर्यंतच्या संख्यांच्या वर्गांची बेरीज किती? लक्षात ठेवा, पहिल्या n नैसर्गिक संख्यांच्या वर्गांच्या बेरजेचं सूत्र आहे n कंसात n अधिक 1 दुसऱ्या कंसामध्ये 2n अधिक 1 भागिले 6. त्याला आपण 6 ने भाग दिला तर उत्तर येईल 385. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 32. खालीलपैकी कोणती जोडी जोडमूळ संख्यांची आहे? पर्याय आहेत 13 व 15, 41 व 43, 23 व 29, 7 व 11. लक्षात ठेवा, जोडमूळ संख्या म्हणजे ज्या दोन मूळ संख्यांमध्ये 2चा फरक असतो. 41 आणि 43 या दोन्ही मूळ संख्या आहेत आणि त्यांचा फरक 2 आहे. त्यामुळे उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, 41 व 43. प्रश्न क्रमांक 33. m ही एक समसंख्या असल्यास तिच्या मागील क्रमिक समसंख्या कोणती? लक्षात ठेवा,
दोन क्रमिक समसंख्यांमध्ये 2चा फरक असतो, म्हणून यमच्या मागील समसंख्या यम वजा 2 असेल. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 34. 15 पाया असलेल्या त्रिकोणी संख्येच्या पुढील त्रिकोणी संख्या कोणती? लक्षात ठेवा, 15 पाया असलेली त्रिकोणी संख्या म्हणजेच 15 गुणिले 16 भागिले 2 म्हणजेच 120 आहे. तिच्या पुढील त्रिकोणी संख्येचा पाया हा 16 असेल, म्हणून ती संख्या 16 गुणिले 17 भागिले 2 बरोबर 136. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 35. 9025 या संख्येचे वर्गमूळ किती? लक्षात ठेवा, ज्या संख्येच्या शेवटी 25 येते तिच्या वर्गमूळाच्या शेवटी 5 येतो. 90च्या आधीची पूर्ण वर्गसंख्या 81 आहे, जी 9चा वर्ग आहे, म्हणून उत्तर असणार आहे 95. प्रॅक्टिकली तुम्ही हे करू शकता. प्रश्न क्रमांक 36. 1 ते 100 पर्यंतच्या संख्यात 0 हा अंक किती वेळा येतो? लक्षात ठेवा, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 यामध्ये प्रत्येकी एक 0 आहे, म्हणजे ते 9 वेळा. 100 मध्ये 2 शून्य आहेत, म्हणून 0 हा अंक 9 अधिक 2 बरोबर 11 वेळा येतो. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 37. खालीलपैकी कोणती संख्या 4 ने पूर्ण भाग जाणारी आहे? या ठिकाणी 4 ची कसोटी जर पाठ असेल, ज्या संख्येच्या शेवटच्या 2 अंकांनी तयार होणाऱ्या संख्येला 4 ने पूर्ण भाग जातो, त्या संपूर्ण संख्येला 4 ने निःशेष भाग जातो. 5624 या संख्येमध्ये शेवटचे 2 अंक 24 आहेत आणि 24 ला 4 ने भाग जातो, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 38. 2 संख्यांचा गुणाकार 192 आहे आणि मसावी 4 आहे, तर लसावी किती? लक्षात ठेवा, 2 संख्यांचा गुणाकार बरोबर त्यांचा लसावी गुणिले मसावी, म्हणून लसावी बरोबर दिलेल्या संख्यांचा गुणाकार भागिले मसावी 192 भागिले 4 बरोबर 48. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 39. 1, 8, 27, 64 प्रश्नचिन्ह 216 या क्रमिकेतील गाळलेली संख्या कोणती? लक्षात ठेवा, ही जी मालिका आहे नैसर्गिक संख्यांच्या घनांची आहे. 1 चा घन 1, 2 चा घन 8, 3 चा घन 27, 4 चा घन 64, म्हणून पुढील संख्या 5 चा घन म्हणजे 125. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 40. 20 पाया असलेल्या त्रिकोणी संख्येमधून 10 पाया असलेली त्रिकोणी संख्या वजा केल्यास उत्तर काय येईल? लक्षात ठेवा, 20 पायाची त्रिकोणी संख्या म्हणजे 20 गुणिले 21 भागिले 2 उत्तर असेल 210. 10 पायाची त्रिकोणी संख्या 10 गुणिले 11 भागिले 2 म्हणजे 55. ह्या दोन्ही मधील फरक विचारलेला आहे, म्हणजेच 210 वजा 55 बरोबर 155. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 41. पहिल्या 10 समसंख्यांची बेरीज किती? सूत्र आहे पहा, n
पहिल्या n समसंख्यांच्या बेरजेचं सूत्र आहे n कंसात n अधिक 1 म्हणजेच 10 कंसात 10 अधिक 1 म्हणजेच 11 10 110 पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 42. 3 अंकी सर्वात लहान विषम संख्या कोणती? लक्षात ठेवा, सर्वात लहान 3 अंकी संख्या आहे 100, परंतु 100 ही समसंख्या आहे, त्यामुळे 100 नंतर येणारी पहिली विषम संख्या असणार आहे 101 पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 43. 1 ते 10 पर्यंतच्या संख्यांच्या घणांची बेरीज किती? पहिल्या n नैसर्गिक संख्यांच्या घणांची बेरीज त्यांच्या बेरजेच्या वर्गा एवढी असते. पहिल्या 10 नैसर्गिक संख्यांची बेरीज म्हणजेच 10 गुणिले 11 भागिले 2 म्हणजे 55. म्हणून घणांची बेरीज बरोबर 3025 पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 44. दोन संख्यांची बेरीज 30 आणि फरक 10 आहे, तर त्या संख्या कोणत्या? या ठिकाणी मोठी संख्या काढण्यासाठी बेरीज अधिक फरक भागिले 2 या सूत्राचा वापर करावा लागेल. बेरीज 30 अधिक फरक आहे 10, 30 आणि 10 40 भागिले 2 म्हणजेच 20. लहान संख्या काढण्यासाठी बेरीज वजा फरक भागिले 2 या सूत्राचा वापर करावा लागेल. बेरीज आहे 30 वजा फरक आहे 10 भागिले 2. 30 मधून 10 गेले 20 राहिले. 20 भागिले 2 बरोबर 10 म्हणजेच त्या संख्या असतील 20 आणि 10 पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 45. खालीलपैकी कोणत्या संख्येला 9 ने पूर्ण भाग जातो? या ठिकाणी 9ची कसोटी सगळ्यांनाच माहित आहे. ज्या संख्येतील सर्व अंकाच्या बेरजेला 9 ने भाग जातो त्या संपूर्ण संख्येला 9 ने निःशेष भाग जातो. म्हणजेच या ठिकाणी 7 आणि 8 15, 15 आणि 5 20, 20 आणि 4 24, 24 आणि 3 27. आपण अंकाची बेरीज केली तर त्या संख्येला 9 ने निःशेष भाग जातो, त्यामुळे ती संख्या असणार आहे 78543. प्रश्न क्रमांक 46. 4 9 25 49 121 प्रश्नचिन्ह या मालिकेतील पुढील पद ओळखा. लक्षात ठेवा, ही मूळ संख्यांच्या वर्गाची मालिका आहे. 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 5 चा वर्ग 25, 7 चा वर्ग 49, 11 चा वर्ग 121. त्यामुळे पुढील मूळ संख्या आहे 13, त्यामुळे 13 चा वर्ग असणार आहे 169 पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 47. 100 पर्यंतच्या संख्या लिहिताना 1 हा अंक किती वेळा येतो? पहा, 1 ते 9 मध्ये 1 वेळा येतो. 10 ते 19 मध्ये 11 वेळा येतो, कारण 11 मध्ये तिथे 2 10 आहे. 20 ते 99 मध्ये 8 वेळा येतो आणि 100 मध्ये 1 वेळा येतो. म्हणून 1 अधिक 11 अधिक 8 अधिक 1 म्हणजे टोटल 21 वेळा 1 हा अंक येतो. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 48. 25 पेक्षा लहान असलेल्या सर्व मूळ संख्यांची बेरीज किती? 25 पेक्षा लहान मूळ संख्या आहेत 2 3 5 7 11 13 17 19 23 आणि ह्या सर्व संख्यांची आपण जर बेरीज केली तर ती बेरीज असणार आहे 100. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर असणार आहे.
प्रश्न क्रमांक 49. 11, 13, 17, 19, 23 प्रश्नचिन्ह या क्रमिकेतील पुढील पद ओळखा. ही सुद्धा ही दिलेली मालिका ही मूळ संख्यांची आहे. 23 नंतरची मूळ संख्या आहे 29, पर्याय क्रमांक 3. आणि शेवटचा प्रश्न आहे, पहिल्या 10 नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? सूत्राचा आपण वापर करायचा आहे. पहिल्या n नैसर्गिक संख्यांच्या बेरजेचं सूत्र n कंसात n अधिक 1 भागिले 2. इथे n आहे 10 म्हणून 10 कंसात 10 अधिक 1 भागिले 2 बरोबर 10 आणि 10 आणि 1 11 यांचा आपण गुणाकार केला. 11 10 110 भागिले 2 बरोबर 55 हे त्याचं उत्तर असणार आहे. अशा प्रकारे आपण 50 प्रश्नांचा या ठिकाणी सराव तोंडी स्वरूपात घेतलेला आहे. सर्वांना पुढच्या अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.